हां पुढं त्याचं जस्टिफिकेशन देऊन मोका लावावा लागतो, तर त्याच्यामध्ये जस्टिफिकेशन CID देईल. आजच्या मोर्चात तुम्ही असं माहित की बीडला मंत्री नसलाच चालतं, याच अनुषंगाने आपण आम्ही काय म्हणलो, अजितदादा पवारांच्या पक्षाचा मंत्री जरी नसला बीडला तरी चालेल. मी स्वतः अजितदादांना म्हटलं होतं की जोपर्यंत हे संतोष देशमुखच्या खुनाचं मळप जे जनतेच्या मनावरती आणि सगळ्या लोकांमध्ये असंतोष आहे की बाबा याच्याशी पाठीमागं धनंजय मुंडे साहेब आहेत. मी म्हणतोय का धनंजय मुंडेंनी हे कृत्य केलंय? नाही, परंतु लोकांची सुई मात्र त्यांच्याच बाजूने जाते ना. मग तोपर्यंत आम्ही काय म्हणलो होतो अजितदादांना की बाबा माझा काय सांगण्याचा अधिकार नाही, पण त्यांच्या पक्षाचेच प्रकाशदादा सोळंके हे आमदार आहेत, ते म्हणतायत की बाबा याचं चार्जशीट दाखल होईपर्यंत, चौकशी पूर्ण करेपर्यंत त्यांना मंत्री ठेवू नका, त्याच्याऐवजी प्रकाशदादांना करा. आम्ही काय नंतर विचारलं, म्हणले कोण? म्हणलं ते राजेश विटेकरला करा, नसेल तर कायंदे म्हणून त्यांच्या पक्षाचे नवीन निवडून आलेले सिंदखेड राजाचे आमदार आहे, नौखा आमदार आहे, पण द्यायला काय हरकत आहे, त्याला देऊन टाका. अजितदादा तुम्ही असा संदेश दिला की मी साथ घातली की दादा क्या हुआ तेरा वादा, नेमका दादांना काय संदेश द्यायचा? आता हे बघा, भाषण करावं लागतं. अजितदादा क्या हुआ तेरा वादा, हां तर जनतेला असं वाटलं होतं. हे बघा, पवार साहेबांच्या पक्षाचं अतिशय प्रचंड हानी ह्या कालच्या निवडणुकीमध्ये झाले. लोकांचा कल कोणाच्या बाजूने गेलेला आहे? अजितदादांच्या. पण अजितदादांच्या बाजूने कौल जाऊन सुद्धा आता अजितदादा रॉंग बॉक्समध्ये चालले. ह्या प्रकरणात संतोष देशमुख प्रकरणामध्ये ते रॉंग बॉक्समध्ये चाललेले आहे आणि संतोष देशमुखच्या खुन्यांना आम्ही सोडणार नाही, काही जरी झालं तरी. संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ अक्काने पाहिला असेल, आणि जर तो अक्काच्या अक्काने पाहिला असेल तर अक्का जाईल. आकाच्या आकाने पाहिला असेल तर आकाचा आकार सुद्धा जाईल. हो हा चला झाला. तुम्ही जर अक्का म्हणताय तर आरोपीचा वकील असा म्हणला की अक्का म्हणून ज्यांचा उल्लेख होतो तो विष्णू चाटे असा आहे. अक्का नाही, आका म्हणलं मी. अक्का म्हणजे आपण आपल्या आईला सुद्धा अक्का म्हणतो, पण आरोपीचा वकील असा म्हणतो की अक्का हा विष्णू चाटे आहे. वकील काही सांगेल, आरोपीचा वकिलाने जे आर्ग्युमेंट कोर्टामध्ये केलं त्याचं उत्तर द्यायला सुरेश धस काही संबंध नाही. विषय असा आहे साहेब, आका मी जो उल्लेख केलेला आका आहे हे तो सगळ्या दुनियेने ओळखलेला आहे, वाल्मिकांना कराडा आहे. आणि दुसरा अक्का म्हणजे आकाचे आका मला आपण ज्या पद्धतीनं पीक विम्याचा विषय काढला, परभणीचा विषय काढला, आपण असं म्हणून राजेश विटेकरांना असं म्हणत की तुम्ही कोणाच्या दबावाखाली काम करता? हा मग ते माहिती आहे ना सगळ्या दुनियाला, राजेश कोणाच्या दबावाखाली आहे. ते राजेश कोणाच्या दबावाखाली आहे हे मी सांगण्याची गरज नाही, लोकांना माहिती आहे. परभणीची बिंदू नामावली काढावी अशी नवीन मागणी या मोर्चातून. 100% मी पूर्ण मराठवाड्याची बिंदू नामावली काढावी, आणि त्यात सगळ्यात भयानक वास्तव बिंदू नामावलीच्या बाबतीत बीड जिल्ह्याचा आहे. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि वाकोडे यांचे कुटुंबीय सोमवारी किंवा मंगळवारी भेट घेणार, तुम्ही असणार आहेत का? हो मी असणार आहे. सोमवारी किंवा मंगळवारी CM साहेब वेळ देणार आहेत त्यांना. निश्चितच आपण जर बघितलं तर हे होते भाजपचे आमदार सुरेश धस, ज्या पद्धतीनं वकिलाच्या आरोपीच्या वकिलांनी आका म्हणून एका आरोपीचा उल्लेख केला होता, मात्र यांनी स्पष्ट केलं की आका म्हणजे वाल्मिक कराडच होत. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, परभणी. सुरू केली आणि नंतर मग हळूहळू महिला माझ्याकडे यायला लागल्या आणि मग मला समजलं की नाही, इथे जर आपण बाजारपेठ उपलब्ध करून दिली महिलांना तर आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल. मग मी हळूहळू